पंचा, मी काय म्हणते, पुनर्वसूशी बोलून घ्या ना एकदा। 2 दिवस झाले त्यांनी काही खाल्लं नाहीये। पादुकांजवळ बसू नये नुसता। ती शिक्षा होती त्याची। पण 2 दिवस झाले आता। तुम्ही जरा बोला ना त्याच्याशी। तरुण वय, आपणच समजून घ्यायला हवं। तो चुकला तरी मान्य आहे, चूक त्याची होती, पण शिक्षाही घेतली ना त्यांनी आता। मला वाटतं त्याला शिक्षण पूर्ण करू द्यावं। काहीच महिने तर बाकी आहेत, नाहीतर आयुष्यभर खंत लागून राहिलो त्याच्या मनाला। ठीक आहे, करू दे त्याला शिक्षण पूर्ण, पण एक अट आहे। अट? अहो अहो मी काय म्हणत होते, म्हणजे ऐका ना, आहे बघा, मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की शिक्षण पूर्ण करण्यासाठी पुण्याला परत जायचंय ना तुम्हाला? जा, खुशाल जा। अगदी आत्ता गेल्यात आणि काही महिने घरी परत आलाच नाही तरी तक्रार नसेल आमची। पण जाण्यापूर्वी या समाधी समोर आम्ही म्हणतोय तशी शपथ घ्यावी लागेल। शिक्षण पूर्ण झाल्यावर आम्ही म्हणू त्या मुलीशी लग्न कराल आणि मठाच्या सेवेसाठी वाहून घ्याल स्वतःला। आत्ता या पादुकांसमोर शपथ घ्या। शिक्षण पूर्ण करायचं असेल तर आम्ही म्हणतोय तशी शपथ घ्यावी लागेल। मी महाराजांच्या पादुकांची शपथ घेतो। शिक्षण पूर्ण झालं की लग्न करेन आणि आयुष्यभर मठाची सेवा करेन।